मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती शुक्रवारी रात्री खालवली. बीडच्या मेळाव्यानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली. त्यांना चक्कर येऊ लागले होते. त्यानंतर त्यांना बीड येथील डॉक्टर सुनील बोबडे यांच्या मेडिकेअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. आता 24 तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांना ठेवण्यात येणार आहे. बीडमधील झालेल्या मेळाव्यादरम्यान जरांगे पाटलांची प्रकृती खालावली. त्यांनी मेळाव्यात भाषण करताना प्रकृती साथ देत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तपासण्या केल्या. यावेळी रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले. सध्या प्रकृती स्थिर असली तरी 24 तासांसाठी त्यांना बीडच्या रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर सुनील बोबडे यांनी सांगितले की शुक्रवारी रात्री 9:30 वाजता मनोज जरांगे पाटील यांना मळमळ होत होती. त्यांना चक्कर येत होती. थोडे पडल्यासारखे त्यांना झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं. त्यावेळी त्यांची तपासणी केल्यावर रक्तदाब कमी झाला होता. त्यांचा रक्तदाब 100 होता. तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्या रक्ताच्या सर्व चाचण्या सामान्य आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. बीडमधील झालेल्या मेळाव्यादरम्यान जरांगे पाटलांची प्रकृती खालावली. त्यांनी मेळाव्यात भाषण करताना प्रकृती साथ देत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तपासण्या केल्या. यावेळी रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले. सध्या प्रकृती स्थिर असली तरी 24 तासांसाठी त्यांना बीडच्या रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाणार आहे.